वंदे मातरम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्याचा एक उत्साह देणारं, स्वातंत्र्याला एक नवी दिशा देणारं, एक ऊर्जा देणारं असं हे गीत, ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. लोकांचा समूह ज्या स्वातंत्र्यासाठी एकत्र आणायचा, त्यांना ऊर्जा कशातनं द्यायची, त्यावेळेस हे गीत लिहिलं गेलं. आणि या गीताच्या माध्यमातून आपल्या भारतीय मातेसाठी आपण लढतोय, ही माता काय आहे याचं गुणगान या गीतामध्ये दिलेलं. आणि आजही त्याच्यानंतर 1950ला जेव्हा गीताला आपल्या देशाचा जागतिक दर्जा दिला, आजही आपण शाळेमध्ये प्रार्थनेमध्ये लहानपणापासून एक गीत म्हणतोय. आणि गीत म्हणताना एक नवी ऊर्जा आपल्याला मिळत असते. ज्या मातेतनं आपल्याला अन्न मिळतं, जे माते आपल्याला घर देते, ज्या मातीतनं सगळे खनिज मिळतं, हे सगळे जे वैभव मिळालं ते या मातीतनंच आपल्याला मिळालेलं आहे, या भूमीतनंच मिळालेलं आहे. अशा या भूमीचं हे वर्णन एक नवी स्फूर्ती आपल्याला देत असते. आज त्याला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी माझ्या वतीने म्हणजे बंकिमचंद्रजी चट्टोपाध्याय ज्यांनी हे गीत लिहिलं त्यांनाही वंदन करतो की इतकं सुमधुर गीत, इतकं सुंदर वर्णन असलेलं हे गीत त्यांनी या देशाला एक भेट म्हणून दिलं. आणि आजही आपण हे गीत मोठ्या अभिमानाने म्हणत असतो. या गीतानेच स्वातंत्र्याच्या चळवळीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणून आज आपण इतक्या गुण्यागोविंदाने या स्वातंत्र्याचा अनुभव घेतो आहे. त्या स्वातंत्र्यासाठी या गीताने खूप मोठी भर दिलेली आहे. म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद भाऊ. आता कार्यक्रमाचं अंतिम संबोधन या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झालीत. आणि त्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मंच, वेळाभावी सर्वांची नावं मी घेत नाही. सावकारे साहेबांनी ज्यांची नावं घेतली सगळीजणं, जे सुटलेत ते सगळेजणं, माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, आज आपण